एमपीएससीच्या परीक्षेचं करायचं काय, एसएससीच्या परीक्षेचं करायचं काय आणि त्याच्या उपर ज्या पद्धतीनं या प्रशासनामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे नरेंद्र मोदीचं करायचं काय, खाली मुंडीवर पाय धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिलाच पाहिजे दिलाच पाहिजे अरे त्याची वरात नाही. परीक्षा होत आहेत, नीटच्या जीतच्या परीक्षा ज्या होत आहेत त्याच्या सातत्यानं पेपर फुटीमुळं हे विद्यार्थ्यांचं सातत्यानं नुकसान होताना दिसतंय आणि अशा युवा वर्गाचं करिअर नेस्तनाबूत होत असताना आणि त्याचं फ्रस्ट्रेशन येऊन या देशामध्ये जवळजवळ जय भीम जय संविधान. आज 20 जुलै 2026 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सातारा यांच्या वतीने तसेच जो फुले शाहू आंबेडकर विचार मंच सातारा जिल्हा यांच्या वतीने एक सातारा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व जर म्हणलं तर या सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत अप्पा खंडाई, त्याचप्रमाणे त्यांचे गेल्या अनेक वर्ष फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणारे सर्व अनुयायी या आंदोलनाला उपस्थित राहिलेले आहेत. तर या आंदोलनाचा विषय असा आहे की गेले 1 महिना होत आला, म्हणजेच आपल्याला सांगायचं जर झालं तर 28 जून 2026 रोजी सोनम वांगचुक हे देशातील सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट म्हणून ज्यांचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे, ते गेले 28 जूनपासून या आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या अशा आहेत की या विद्यार्थ्यांचं या देशामध्ये ऑनलाईन पद्धतीनं ज्या परीक्षा घेतल्या जातात, त्या नेटच्या परीक्षा घेतल्या जातात, यामध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी चाललेली आहे. त्याचप्रमाणे हे पेपर अनेक लाखो रुपयांना विकून गरीब मुलांचं नुकसान केलं जात आहे. गरीब मुलांच्या आईवडिलांचं याप्रमाणे नुकसान होत आहे. त्या मागण्या घेऊन त्याचप्रमाणे या पेपरफुटीला कारणीभूत असणाऱ्या सरकारमधील केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिला पाहिजे, या मागणीसाठी दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते. परंतु या सरकारनं असं काही पाऊल उचललं की 18 जुलै 2026 रोजी या सोनम वांगचुक यांना पोलीस प्रशासनाच्या हाताशी घेऊन त्यांना एका कपड्यामध्ये गुंडळून नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच या ठिकाणी देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही निर्माण केली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय देशाला संविधान दिले आणि तळागाळातील सर्व लोकांना, नागरिकांना, स्त्री पुरुषांना जगण्याचा अधिकार दिला. त्या लोकशाहीची हत्या या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून केलेली आहे. त्या मोदी सरकारचा या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की चंद्रकांत अप्पा खंडाईत यांच्या नेतृत्वामध्ये हे सातारा जिल्ह्यामध्ये निघालेले जे आंदोलन आहे हे काही आम्ही दिवसात काढलेलं आहे. जर या धर्मेंद्र प्रधानचा जर राजीनामा मिळाला जर नाही किंवा सोनम वांगचुक यांना काय झालं तर परत एकदा चंद्रकांत अप्पा खंडाईत यांच्या माध्यमातून या सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्याचा इशारा या ठिकाणी मी देतो आणि या सरकारचा मी परत एकदा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. भारतीय संविधानाचा विजय हो. होश म्याव, होश म्याव. धर्मेंद्र प्रधान होश म्याव. होश म्याव, होश म्याव. धर्मेंद्र प्रधान होश म्याव. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. चंद्रकांत अप्पा खंडाईत आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीय संविधानाचा विजय हो. भारतीय लोकशाहीचा विजय हो. विजय हो. जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद. जिंदाबाद